नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग परिग आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:21 ते 9:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 ते 12:24 आणि यमगंड काळ दुपारी 3:45 ते 5:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोणयोग करेल आणि आजच्या दिवशी शनी आणि शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील शुक्र आणि व्ययातील गुरु शनी आणि तृतीयातील शुक्र हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या गोष्टी तुम्ही सहजपणे पार पाडू शकाल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे लाभातील शनी आणि द्वितीयातील शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत. थोडासा आरोग्याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची हातावेगळी करू होऊ शकतील. आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा हातावेगळी होऊ शकतील. खर्चावर थोडंसं येणार 2 ते 3 दिवसात लक्ष देणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्र आणि दशमातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तमच असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील शुक्र आणि भाग्यातील शनी हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहायच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील शुक्र आणि अष्टमातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाईगडबडीचा, धकाधकीचा दिसून येईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. काय चांगले लाभ मिळतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शुक्र आणि सप्तमातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही चांगले उत्तम लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. कार्यक्षेत्रा संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्र आणि षष्ठातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगार आहे. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. अष्टमातील शुक्र आणि पंचमातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडासा स्ट्रेस जाणवेल. मात्र कामं तुमची प्रयत्नांनी पूर्ण होऊ शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील शनी आणि सप्तमातील शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. घरातील व्यक्तींबरोबर थोडेफार प्रमाणात मतभेद येणार 2 ते 3 दिवसात दिसून येतील. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमच्या आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. षष्ठातील शुक्र आणि तृतीयातील शनी हे परस्पर केंद्र करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू शकता. करिअरच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. तुमचा कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे दिसून येईल. कामाचा ओळख सुद्धा जाणकार राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात थोडी काळजी घ्या. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शुक्र आणि द्वितीयातील शनी हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओळख सुद्धा दांडगा राहील.
नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करेल. चतुर्थातील शुक्र आणि तुमच्याच राशीतील शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही छोटे मोठे अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतील. आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती येऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील ज्या मोठ्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.